आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। नहीं चलेगी, नहीं चलेगी, ये दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे रमाई घरकुल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रमाई घरकुल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. रमाई घरकुलमध्ये मानधन वाढ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, रमाई घरकुलमध्ये मानधन वाढ झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे ते ठिकाण होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे मनपाई तो होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि रमाई घरकुल समितीच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर प्रचंड असं निदर्शन आंदोलन या ठिकाणी होत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना आमची मागणी आहे की आपण गेल्या 6 महिन्यापूर्वी 6,500 लोकांची जी यादी मनमानी पद्धतीने रद्द केली, ही यादी रद्द करत असताना आपण कुठल्याच लाभार्थ्याला कळवलं नाही. तुम्ही 6,000 लाभार्थ्यांवर केलेला हा अन्याय असून हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीत. म्हणून आमची आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी की ती 6,000 लोकांची यादी तात्काळ त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात यावी. त्याचबरोबर आपल्याकडे 25 ते 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध असताना आपण अजूनपर्यंत वर्षभरापासून ते 6 महिन्यापासून ज्यांची घरकुलाची कामं चालू आहेत अशा लोकांना अजून त्याचं अनुदान मिळालेलं नाही. काही लोकांची स्वतःच्या पैशातून घरं उभा राहिली, परंतु आजही त्यांना 1-1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही. म्हणून आमची मागणी आहे की तात्काळ दिवाळीपूर्वी आता सगळ्या ज्या लोकांची कामं चालू आहेत अशा लोकांना तात्काळ अनुदान वितरित करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे 791 जी यादी होती त्या लोकांना नोटीस देऊन ती कामं तात्काळ त्या ठिकाणी सुरू करण्यात यावी. आणि ऑनलाईन पद्धतीने आता जी तुम्ही प्रस्ताव मागवलेले आहेत या ऑनलाईन पद्धतीचे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी तात्काळ मंजूर करून या ठिकाणी लोकांना त्यांचं घरकुलाचं काम सुरू करून न्याय देण्याचा प्रयत्न करावा. वेळोवेळी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून या कामामध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाणून बुजून कचराई केल्या जाते. या योजनेमध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि खऱ्या लाभार्थ्याला या ठिकाणी त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून हे घरकुल आमच्या हक्काचं आहे. या ठिकाणी महानगरपालिका इथल्या विकासाच्या गप्पा मारत असताना, खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांचा विकास करत असताना, त्यांची घरं उभा करत असताना आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दिरंगाई करता, जाणीवपूर्वक एखादा लाभार्थी कंटाळून त्या योजनेचा लाभच घेऊ नये अशा पद्धतीची त्याच्यासोबत वागणूक करता. म्हणून आमचा या ठिकाणी आम्ही त्याला विरोध करतो. तात्काळ आमच्या ज्या काही सगळ्या मागण्या त्या आयुक्तांनी पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्ही समाज कल्याणाचे जे मंत्री आहेत संजयजी शिरसाट यांच्या कार्यालयावर आम्ही भव्य मोठं आंदोलन त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. याची शासन, प्रशासन आणि सरकारने गंभीर दखल घ्यावी. धन्यवाद.